नमस्कार, प्राईम न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत। नवा विचार नवा दृष्टिकोन। दिग्रस येथे यवतमाळ जिल्हा कराटे स्पर्धा 2025-26 जल्लोषात संपन्न। स्पोर्ट शतकॉन कराटे डू असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आणि सेन्साई सोनू शेख अब्दुल यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यवतमाळ जिल्हा कराटे स्पर्धा 2025-26 चे आयोजन श्रीराम स्कूल्स ऑफ स्कॉलर्स दिग्रस येथे करण्यात आले। ही स्पर्धा अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध आणि खेळाडू वृत्तीने पार पडली। या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे दिग्रसचे तहसीलदार मयूर राऊत साहेब यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी भारतीय सैन्यात सेवा देणारे स्वप्नील मोरे यांचाही विशेष सत्कार करून त्यांच्या देशसेवेतील योगदानाचे गौरव करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम स्कूल्स ऑफ स्कॉलर्स दिग्रस संस्थेचे ट्रस्टी अजय मोदानीजी उपस्थित होते। तहसीलदार मयूर राऊत साहेब यांनी आपल्या भाषणातून खेळाडूंना प्रोत्साहन देत असे उपक्रम दिग्रस शहराच्या नावाला उजाळा देतील असे गौरव उद्गार काढले। या स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यातून शेकडो कराटेपटूंनी सहभाग घेतला। प्रत्येक गटात स्पर्धा अतिशय अटीतटीची झाली। लहान वयोगटापासून वरिष्ठ वयोगटापर्यंत विविध वयोगटातील सर्व स्पर्धकांनी अत्यंत उत्तम कौशल्य, शिस्त आणि आत्मविश्वास दाखवत प्रेक्षकांचे मन जिंकले। स्पर्धा यशस्वी आयोजनामध्ये आयोजक समितीचे सदस्य सेन्साई चंद्रशेखर बिमटे, सेन्साई सिद्धार्थ सोनारकर, सेन्साई विजय सालोंडे आणि सेन्साई पूर्णिमा पासनिक यांचा विशेष योगदान राहिला। यांच्या अथक परिश्रमामुळे संपूर्ण कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला। स्पर्धेचे आयोजन स्पोर्ट शतकॉन कराटे डू असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रकुल संघटनेच्या अधिकृत मान्यतेने करण्यात आले होते। विजेत्यांना प्रमाणपत्र, पदकांचे वितरण करण्यात आले व उत्कृष्ट खेळाडूंना पुढील राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निवड करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। यवतमाळ जिल्ह्यातील कराटे चळवळ बळकट करण्यासाठी आणि नवोदित खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या स्पर्धेचा मोठा उपयोग झाला। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे आणि सहभागी खेळाडूंचे मनपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा। प्राईम न्यूज मराठी, नवा विचार नवा दृष्टिकोन।